गडचिरोली जिल्ह्यात 10 दिवसात 2 वेळा अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादकावर या पावसाचा फटका पडलेला आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, अवकाळी पावसामुळे हे खराब झालेली मिरची आहे। मिरची तोडणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी खुल्या मैदानात, शेतीच्या मैदानात हे मिरची उन्हात ठेवली होती, परंतु अवकाळी पावसामुळे ही मिरचीला रोगराई लागलेली आहे आणि काही प्रमाणात मिरची खराब झालेली आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे मिरची उत्पादक शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, आहिरी, मुलचेरा या भागात किंवा चामोर्शी भागात उत्पादन घेत असतात। आणि गडचिरोली जिल्ह्यात एक चांगला उत्पादन शेतकरी मिरचीच्या यावेळी काढलेला आहेत, परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि पाऊस जास्त न होता, परंतु मिरची खुल्या मैदानात असल्यामुळे वेळेवर या शेतकऱ्यांना मिरचीचे रक्षण करता आले नाही, कारण की रात्रीच्या वेळी हा पाऊस आला होता। आणि गडचिरोली जिल्ह्यात भाताची जी आहे ते कापणी आता होणार आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात कापणी होणार। तर यावरही जे आहेत एक मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे झालेला आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात एक विकसित शेतकरी म्हणून ओळख आहे, परंतु या शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकाला पावसामुळे जे आहेत ते रोगराई लागली किंवा जे तोडलेले मिरची आहेत ते खराब झालेले आहे। आणि सध्या बाजारात एक चांगला दर असून शेतकरी अपेक्षा करीत आहेत की एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पाऊस न आल्यास एक चांगला उत्पन्न या मिरची उत्पादनातून मिळणार। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।